नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर। आपण आज आलेले आहोत मध्य प्रदेशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्मारकाला नतमस्तक होण्यासाठी। भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जिथे जन्म झाला ते गाव म्हणजे मध्य प्रदेशातील महू, त्या महू गावच्या त्या पावनभूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण आलेले आहोत। येथील आतमध्ये असणारा अस्थिकलश आणि आतमध्ये असलेली गॅलरी आणि इतर वस्तू संग्रहालय आपण पाहणार आहोत। 2003 साली मध्य प्रदेश शासनाने महूचे नाव बदलून डॉक्टर आंबेडकर नगर केलेले आहे आणि नंतर केंद्र शासनानेही या नामांतराला मान्यता दिली। हे आपल्याला स्मारक दिसत आहे रोडवरून। आपण या स्मारकामध्ये आज जाऊन नतमस्तक होणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, एक नम्र विनंती, अजूनही आपण ऑल मराठी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा। पुढील बेलचा आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। हे जे समोर तुम्हाला स्मारक दिसते, ज्याला भीम जन्मभूमी स्मारक असं म्हणतात, सुमारे 4.5 एकर क्षेत्रामध्ये हे विकसित करण्यात आलेलं आहे। बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली। हे भीम जन्मभूमी स्मारक असं लिहिलेलं आहे। या परिसराचा विकास जो आहे टप्प्याटप्प्याने करण्यात आला। आपण आतमध्ये जात आहोत, जिथे अस्थिकलश ठेवलेला आहे, अत्यंत सुंदर। महू शहराची स्थापना 1818 मध्ये ब्रिटिशांनी केली। हे इंदोरपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण आलेले आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिथे अस्थी ठेवलेल्या आहेत त्या अस्थिकलशापर्यंत आपण पोहोचलेले आहोत। हा कलश स्मारकातील सर्वात महत्त्वाच्या आणि श्रद्धेच्या वस्तूंमध्ये गणला जातो। 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अस्थी विविध ठिकाणी देशभरात नेण्यात आल्या होत्या आणि इथे 12 एप्रिल 1991 रोजी महूमध्ये अर्थात डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये हा अस्थिकलश आणण्यात आला। या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ज्या गोष्टी होत्या किंवा विविध ज्या घटना होत्या त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या कारकिर्दीतल्या, भारतरत्न असेल किंवा त्यांनी संविधान सोपवलेले असतील, हे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आहेत। त्याच्यानंतर स्वतंत्र भारत संविधान जे आहे आपलं, हे संविधान सुपूर्द करताना येथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध स्मृती येथे आपल्याला भित्तिचित्र म्हणून किंवा फ्रेम करून आणि त्यावर माहिती जी आहे अशी लिहून ठेवून आपल्याला ती वाचायला ठेवलेली आहे। म्हणजे आपण इथे स्मारकाला भेट दिल्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे वाचायला आणि अनुभवायला मिळतात। हे जे महू होतं, महू इंग्रजाच्या काळामध्ये छावणी होती आणि त्या छावणीमध्ये रामजी मालोजी सकपाळ अर्थात हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते। त्यांची नियुक्ती महू छावणीत असल्यामुळे बाबासाहेबांचा जो जन्म आहे तो येथे झाला। काही वर्षांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात आलं आणि त्यामुळे बाबासाहेबांचं जे बालपण आहे ते महाराष्ट्रात गेलं। हे संपूर्ण स्मृती आपल्याला इथे वाचायला आणि अनुभवायला पाहायला मिळतात। अनेकदा काहींना प्रश्न असा पडतो की जन्म ठिकाण जिथे आहे तिथे अस्थिकलश का बरं ठेवण्यात आले, तर जन्म आणि मृत्यू यांचा अनोखा संगम म्हणून हे अस्थिकलश इथे आणण्यात आलेला आहे आणि स्मृती ज्या असतात ह्या जन्मापासून मृत्यूपर्यंत असतात। त्यामुळे अस्थिकलशाचं तितकंच महत्त्व आहे जेवढं महू येथे जन्म झाला होता। हे जे बाबासाहेबांचं स्मारक उभं केलं, या स्मारकामध्ये वास्तुरचनेमध्ये बौद्धकालीन म्हणजे बौद्ध आणि आधुनिक स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो। या परिसराचा जो विकास आहे तो टप्प्याटप्प्याने करण्यात आलेला आहे आणि सध्या आपण आतल्या भागात आहोत, जो अस्थिकलशाचा भाग आहे त्या स्मारकामध्ये आपण आहोत आणि हे विविध दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर माहितीसुद्धा आहे, आपण ती व्हिडिओ पॉज करून ती माहिती वाचू शकता। या स्मारकाचं महत्त्व हे दलित, वंचित आणि शोषित समाजाच्या स्वाभिमानाचं प्रतीक मानलं जातं। त्याचबरोबर सामाजिक समतेच्या संघर्षाचे हे प्रेरणास्थळ असं मानले जाते। हे जे दिसते तुम्हाला, हे अशोक स्तंभ आहे, जे आपण वर गॅलरीमध्ये जाताना आपल्याला उजव्या हाताला दिसते।
भारतीय संविधानाच्या शिल्पकाराचे जन्मस्थळ, त्याचबरोबर संविधान, लोकशाही आणि मानवाधिकारांच्या मूल्यांची आठवण करून देणारं हे केंद्र आहे. ही वरची गॅलरी आहे. आपण खाली आधी स्मारकामध्ये होतो जिथे अस्थिकलश होता, त्याच प्रकारचं वर गॅलरी आहे ज्यामध्ये परत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भंतेजी आहेत. तर या स्मारकाच्या आसपाससुद्धा चारही बाजूने आपल्याला फिरता येतं आणि इथे संपूर्ण बाबासाहेबांच्या स्मृती येथे जपलेल्या आहेत. चारही बाजून आपण फिरू शकतो. अत्यंत आधुनिक असं हे स्मारक उभारले गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या अस्थी आहेत त्या चैत्यभूमी मुंबई, भीम जन्मभूमी महू अर्थात आत्ताचं डॉक्टर आंबेडकर नगर आणि दीक्षाभूमी नागपूर अशा 3 ठिकाणी आहेत. त्याचबरोबर बौद्ध परंपरेत महान व्यक्तींच्या अस्थींचे अवशेष विविध ठिकाणी जतन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या अस्थींचे काही भाग वेगवेगळ्या स्मारकांमध्ये ठेवले गेले जेणेकरून अधिक लोकांना दर्शन व श्रद्धांजली अर्पण करता येईल. मित्रांनो, स्मृतीस्थळाला जाणे म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीची मूर्ती पाहणे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या विचारांशी आणि संघर्षाशी भेट घेणे होय. आणि म्हणून स्मृतीस्थळाला आपण भेट द्यायला हवी. स्मृतीस्थळ ही फक्त भूतकाळाची आठवण नसून भविष्य घडवण्याची प्रेरणा असते. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.